2026 म्हणजे लीडर्स इयर, तुमचंच वर्ष, 1 नंबर वाल्यांचंच वर्ष 1 नंबर वरती येत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप छान अचिव्हमेंट्स होणार आहे. 6 नंबर वाल्यांना जर कोणी प्रपोज केलं ह्या वर्षी तर नक्की तुम्ही त्यांच्याशी लग्न करू शकता. ज्यांना लव्ह मॅरेज करायचंय किंवा अरेंज मॅरेज करायचंय अशा संख्यांच्या कोणत्या जोड्या आहेत? तू विचारशील तर लव्ह मॅरेज मध्ये 1, 5, 9 त्यांचा लव्ह मॅरेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि अरेंज मॅरेज मध्ये 2, 4, 7 आणि 8 यांचे अरेंज मॅरेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यांचे ट्रान्सपोर्टचे बिझनेस आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, त्यांनी तर गाडीचा नंबर नक्की बघून घ्यावा, कारण की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स कमी होणं किंवा आपल्या व्हायब्रेशन्सची बिझनेस वाढायला, कारण त्यांना त्याच्यातून पैसा मिळणार आहे, तो बिझनेस वाढायला ते नंबर्स त्यांना मदत करतात. शक्यतो कसं असतं की समजा घरात 1 गाडी आहे आणि 4 लोक आहेत, परंतु गाडी कोण जास्त वापरणार आहे, ही गाडी घेतल्यापासूनच माझे जास्त ऍक्सिडेंट होतात आणि हे मनात बसलं की अजून ते व्हायला. मोबाईल नंबर जर कधी असेल तर बऱ्याच जणांचे बऱ्याच काळापासून तेच मोबाईल नंबर आहे, तर मग असे कोणते नंबर त्यामध्ये नसायला पाहिजे किंवा त्यांनी तो मोबाईल नंबर चेंज केला पाहिजे? तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय की जेणेकरून आपण ते पैशांचे व्यवहार जास्त मोबाईल वरून बघतो. त्यामुळे ह्या वेळेस मोबाईल नंबरचा जो काही व्हायब्रेशन्स असतील किंवा तो परिणाम जास्त दिसून येतोय, मग अशा वेळेस हे थोडेसे अवॉइड करायचे. त्या क्लायंटच्या मोबाईल नंबर 5 वेळा 8 होतो आणि त्याचे सारखे, मग त्याचा नंबर चेंज केल्यानंतर खूप फरक पडला. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. फोनचा वॉलपेपर हा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर डायरेक्ट अटॅक होतो आणि आपण दिवसातून 200 ते 500 वेळा मोबाईल फोन बघत असतो. त्यामुळे तो वॉलपेपर त्याच्यावरती जर आपण स्पेसिफिक काही स्विच वर्ड्स करून दिला तर त्यांना त्याचा क्विक रिझल्ट आणि नक्कीच फायदा. बऱ्याच जणांचा अंकशास्त्र त्यावर विश्वास नसतो, त्या लोकांना तुम्ही काय सांगा? विश्वास नसला तरी आपला जन्म एखाद्या नंबरवर झालाय, नक्कीच आपण ह्या जगात आलोय कोणती तरी तारीख घेऊन, जो तुमच्या प्रॉपर ऑराशी असेल, तुमच्या सोलशी कनेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु त्या नंबरचे व्हायब्रेशन्स तुम्हाला आयुष्यभर मिळतात आणि ते नंबर्स तुम्हाला मदतही करतात आणि काही वेळेस नुकसानही करतात. मग तुम्ही एक तुमचा स्वतःचा कोड तयार करू शकता की ज्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला आयुष्यभर छान मिळतात आणि तो कोड तुम्ही डेली लेफ्ट हँडवर न्यायचा. तो कोड कसा बनवायचा मी तुम्हाला सांगते. नमस्कार, स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपण एका अशा रहस्यमय जगाबद्दल बोलणार आहोत की जिथे नशीब असो किंवा आयुष्य असो हे फक्त कोड्याने बदलतं. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने हजारो लोकांचं आयुष्य हे अंकांनी बदललंय. करिअर असेल, प्रेम असेल, विवाह असेल, आरोग्य असेल, बिझनेस वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये अंक आपल्याला कशी मदत करतात आणि ते अंक कोणते असतात ते आज आपण ओळखणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर श्यामल. माझं PhD झालंय वास्तुशास्त्रामध्ये, त्याचबरोबर गोल्ड मेडलिस्ट आहे मी वास्तुशास्त्रात KKSU युनिव्हर्सिटीमधून. ज्योतिष विशारद आहे, अंक विशारद आहे, प्रोफेशनल डाउझर म्हणून मी काम करते, त्याचबरोबर टॅरो कार्ड रीडर आहे. महाराष्ट्रातून आपल्या रेडिओ चॅनलवरती उत्तम टॅरो कार्ड रीडर म्हणूनही माझी मुलाखत झालेली आहे. महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारमध्ये वुमन आयकॉन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नगौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ पुरस्कार हा 8 मार्च 2023 मला महिला दिनानिमित्त मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार आहेत. मॅडमने त्यांची ओळख तर करून दिलेली आहे. आपण मॅडम सोबत आता बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत, बऱ्याच गोष्टींचा उलगडा देखील आज होणार आहे. पण सुरुवातीला आज आपण अंकशास्त्रावर बोलणार आहे. येणारं 2026 अंकशास्त्रानुसार कसं असेल आणि त्याआधी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? अंकशास्त्र म्हणजे बघा, आपण सगळेजण, प्रत्येक माणूस हा एका जन्मतारखेवरती जन्मलेला आहे. म्हणजे तो जन्मताना ते व्हायब्रेशन्स घेऊन आलाय, त्या नंबरचे व्हायब्रेशन्स त्याच्याबरोबर आयुष्यभर फिरणार आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की प्रत्येक राशी ही ग्रहाशी रिलेटेड असते, त्याचप्रमाणे प्रत्येक अंकही हा एका ग्रहाशी रिलेटेड आहे. सो त्या ग्रहाचा, त्या राशीचा, त्या नंबरचा त्या माणसावर पूर्ण आयुष्यभर परिणाम पडतो. मग अंकशास्त्रानुसार आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो की तुझा हा अंक कशाशी रिलेटेड आहे, तुझ्या ह्या अंकात जर काही कमी असतील, काही जास्त असतील तर तुझे गुण अवगुण तू कसे करू शकतो आणि त्याचं तुला आयुष्यभर कसं मार्गदर्शन मिळेल हे आपण नक्की सांगू शकतो. अच्छा, त्यात जे मूलांक आणि भाग्यांक असतं ते नेमकं कसं असतं, ते कसं काढायला पाहिजे आपण?
मुलांक हा म्हणजे आपण ज्या तारखेवरती जन्मलो आहोत तो मुलांक असतो. त्याच्यामध्ये जर 2 डिजिट्समध्ये नंबर आले तर आपण त्याला 1 करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल 12 नंबर असेल तर आपण 2 + 1 3 म्हणजे अच्छा. त्याचा जन्म त्याचा मुलांक हा 3 पकडू शकतो. अच्छा, म्हणजे त्याची बेरीज करू ओके. शकतो. आणि जर आपल्याला भाग्यांक पाहिजे असेल ज्याला डेस्टिनी नंबर म्हणतात तर मग पूर्ण बर्थ डेट म्हणजे त्याच्यात त्याची डेट ऑफ बर्थ येणार, त्याचा मंथ येणार आणि त्याचं इयर, ही पूर्ण बर्थ डेट एकत्र करून आपण त्यांचा भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर काढू शकतो. अच्छा, मग तो 3 डिजिट 4 डिजिट मध्ये कसाही येऊ शकतो असं? त्याला आपण 1 डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं. अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 ह्या अंकांमध्येच पूर्ण दुनिया फिरते. अच्छा. आता येणारं 2026 हे वर्ष आता सुरू होईलच. शेवटचा महिना आहे. 2026 कसं असणार आहे अंकशास्त्रानुसार? 2026 जर आपण 2026ची बेरीज केली तर येते 1 नंबरवरती. म्हणजेच ही एक नवीन सुरुवात आहे. ज्या वेळेस न्यूमरोलॉजिकल ॲस्पेक्टनुसार आपण बघतो तर 2025 हे 9 वर आलं होतं, जे एक कार्मिक सायकल कंप्लीट करत होतं. त्यामुळे नुसतं भारतातच नाही तर जगभरात खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि कर्मानुसार प्रत्येकाला फळं मिळाली. मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाला वाईटच फळं मिळाली. काही लोकांनी गाड्या घेतल्या, प्रॉपर्टीज घेतल्या, त्यांच्या कर्मांनुसार त्यांना फळं मिळाली कारण की ते कार्मिक सायकल कंप्लीट झालं. सो आता ही एक नवीन सुरुवात आहे. हे सगळ्यांना छान जाणार आहे. प्रत्येकाच्या लाईफ पाथ नंबरनुसार मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्हाला 2026 कसं जाईल. आता लाईफ पाथ नंबर काय असतो, जसं मी मगाशी म्हटलं की डेस्टिनी नंबर. सो तुमचा पूर्ण जो नंबर आहे त्याची बेरीज करून जो नंबर येईल त्यानुसार मी 1, 2, 3 नंबरनुसार तुमचे लाईफ पाथ नंबर सांगून त्याचे 2026चं मार्गदर्शन करेल. अच्छा, आता या वर्षभरामध्ये लकी नंबर किंवा गुड नंबर कोणता असेल तुम्हाला काय वाटतं? ह्या वर्षभरात ऑफकोर्स आता 2026 हे 1 नंबरला येते, त्यामुळे 1 नंबरवाल्यांसाठी खूप छान हे वर्ष जाणार आहे. त्याचबरोबर 3 नंबरवाल्यांसाठी खूप छान हे वर्ष जाणार आहे. त्यांचीही ग्रोथ, प्रॉस्पॅरिटी या गोष्टी खूप छान घडणार आहेत. 5 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष खूप छान जाणार आहे. त्याचबरोबर मी सांगू शकते की 2, 7 आणि 8 या नंबर्सनी थोडीशी काळजी घ्यायची ह्या वर्षामध्ये. आता तुम्ही जसं नंबरचं सांगताय तर आता सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की माझा नंबर कोणता आहे, करिअरच्या बाबतीत काय असणार आहे, पैसा त्यांच्याकडे कसा असेल, त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. तर मला 1 नंबरचं काय महत्त्व असणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतील तर आपण एक नंबर वाईज जाऊयात. तर 1 नंबर जो आहे त्या 1 नंबर ज्यांचा मुलांक येतो त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल आणि त्यांची लाईफ कशी असणार आहे येत्या वर्षामध्ये? 2026 म्हणजे लीडर्स इयर, तुमचंच वर्ष, 1 नंबरवाल्यांचंच वर्ष 1 नंबरवरती येत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप छान अचिव्हमेंट्स होणार आहे. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, नवीन कामांना गती मिळेल. जे जॉब करतायत त्यांना प्रमोशन किंवा त्यांचा चेंज दिसेल चांगला. सो 1 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष खूप छान जाणार आहे. फक्त एक आहे की 1 नंबरवाल्यांना थोडा इगो असतो. सो थोडं त्यांनी त्यांच्या इगोवर काम करावं, थोडं रागावर काम करावं की जेणेकरून समोरची व्यक्ती हर्ट होणार नाही. कारण 1 नंबरचा आणि 2026ची जर आपण अंककुंडली मांडली ह्या वर्षीची तर मग त्यांना थोडंसे ते स्वतःही इमोशनल हर्ट होऊ शकतात. म्हणजे त्यांनी दुसऱ्यांना हर्ट केल्यानंतर ते शक्यतो जास्त इमोशनल नसतात, ते खूप प्रॅक्टिकल लोक असतात, परंतु थोडे ते हर्ट होऊ शकतात. त्यामुळे थोडीशी त्यांनी ती काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जे बिल्डर्स आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना खूप छान ऑथॉरिटीजकडून किंवा आपण म्हणू शकतो वरिष्ठांकडून ॲप्रिसिएशन मिळेल. सो हे वर्ष त्यांना खूप छान जाणार आहे. लव्ह लाईफमध्ये म्हणाल तर 1 नंबरच्या व्यक्तींना नवीन पार्टनर मिळायची शक्यता आहे आणि तो सोलमेट असण्याचीही शक्यता आहे. एवढं छान वर्ष आहे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी जे लकी कलर्स आहेत की त्यांनी शक्यतो कोणती जर डील असेल, कोणती साईन करायचं असेल, प्रोजेक्ट असेल, इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर त्या दिवशी त्यांनी व्हाईट, ऑरेंज किंवा रेडच्या लाईट शेड्स घालू शकतात. आणि त्यांच्यासाठी ह्या पूर्ण 2026 मध्ये फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे वर्ष महिने खूप छान जाणार आहेत. अच्छा, तर 1 नंबरसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत एकदा लक्ष देऊन ऐका, परत ऐका की तुमच्यासाठी कोणते लक्की नंबर्स असणार आहे, कोणते लक्की कलर्स असणार आहे. आणि 1 नंबर सगळ्यांसाठी, ज्यांचा 1 नंबर आहे त्यांच्यासाठी हा 1 नंबर या वर्षामध्ये कसा असणार आहे ते आपण आता बघितलं. 2 नंबरच्या संदर्भात नेमकं काय आहे या वर्षामध्ये? 2 नंबरचे लोक ही ऍक्च्युअल ऑलरेडीच थोडेसे इमोशनल असतात. ते पटकन विश्वास ठेवतात लोकांवरती आणि प्लस त्यांना कोणी जर काही म्हटलं ना तर मनाला लावून घेतात. ही लोक आहेतच इमोशनल, परंतु ह्या वर्षी त्यांच्यात थोडा चेंज होणार आहे. 1 नंबरचाही प्रभाव त्यांच्यावर आल्यानंतर ते थोडेसे आपण म्हणतो ना की बोल्ड होतील.
ओके. पण फक्त एकच आहे की कोणावर विश्वास ठेवताना थोडासा आधी विचार करायचा, काही गोष्टी पडताळून पाहायच्या आणि मगच विश्वास ठेवायचा, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. 2 नंबरवाल्यांनाही हे वर्ष छान आहे. जसं मी म्हटलं की एक कार्मिक सायकल कंप्लीट होतंय, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप छान सुरुवात आहे. त्यांच्याकडे जर काही हॉबीज असतील, काही पॅशन असतील, तर त्यांनी नक्की परस्यू करा. 2 वाल्यांना त्यांच्या हॉबीजमधून पैसा मिळणार आहे. सो त्यांनी हेही गोष्टी नक्की विचारात घेतल्या पाहिजे 2026 मध्ये जर नवीन काही बिझनेस करायचा असेल तर. लकी कलर्समध्ये आपण म्हणू शकतो की 2 नंबरवाल्यांनी व्हाईट, ऑफ व्हाईट किंवा थोडेसे सिल्वर शेडमध्ये कपडे घालू शकतात. आणि त्यांच्यासाठी लकी मंथ्स आहेत फेब्रुवारी, मार्च, सप्टेंबर आणि डिसेंबर. अरे वा. 3 नंबरच्या लोकांना काय सांगाल? त्यांचं हे वर्ष कसं असणार आहे? त्यांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे आणि कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या असतील? 3 नंबरचे लोक हे क्रिएटिव्ह असतात आणि हा नंबर गुरुच्या अंडर येतो, त्यामुळे हा वाढ करतो. 2026ची जोड मिळाल्यामुळे ह्यांच्यामध्ये बिझनेस असतील किंवा जॉब असतील, यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये वाढ होईल आणि त्यांना चांगले प्रमोशन असतील किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. नवीन डील्स असतील, काही कॉन्ट्रॅक्ट्स अडकलेले असतील, तर 3 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष खूप छान आहे. अडकलेली कामे पुढे चालण्यासाठी त्यांना नक्की मदत होणार आहे या वर्षी. फक्त त्यांनी एक काळजी घ्यायची की त्यांच्यामध्ये थोडा डिसिप्लिन कमी दिसू शकतो. मग ह्या वर्षी त्यांनी स्वतःच्या डिसिप्लिनवर काम करावं. कोणतीही कामं घेताना किंवा आपण एक म्हणतो ना की पूर्णत्वास जातील या दृष्टीने घ्यावी, अर्ध्यात ती सोडणार नाही याची काळजी घ्यावी. 3 नंबरवाल्यांनी आपण एक म्हणू शकतो की एक टीप आहे की जे लो क्लास पीपल असतील किंवा त्यांच्या हाताखालची लोक असतील, त्यांना थोडा रिस्पेक्ट द्यायचा ह्या वर्षी, मग त्यांची नक्कीच भरभराट होणार आहे. 3 नंबरवाल्यांसाठी लकी कलर्स आहेत गोल्डन, येल्लोच्या ज्या सगळ्या शेड्स असतात त्या आणि ऑफ व्हाईट. आणि ह्या वर्षी त्यांचे महिने आहेत मार्च, फेब्रुवारी, मे आणि जून. अरे वा. 4 नंबर जो आहे तो 4 नंबर कसा असेल? त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत? 4 नंबरची लोक ही हार्डवर्किंग असतात, खूप हार्डवर्क करतात. फक्त एक त्यांचं असतं की ते पटकन मित्रांचं, बाकीच्या लोकांचं ऐकतात आणि त्यांना हे माहिती नसतं की हे त्यांचे शत्रू आहेत का हितशत्रू आहेत. त्यांचे मित्र आहेत हेच ते समजतात आणि मग ते पुढे जाऊन फसवल्या जातात. सो त्यांनी तेवढी एक काळजी घ्यायची ह्या वर्षी की त्यांनी पटकन कोणावरती विश्वास टाकायचा नाहीये, कोणतीही गोष्ट पडताळून बघायची आहे नक्कीच. 4 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष तसं चांगलं जाणार आहे. फक्त मी जे सांगितले ती काळजी घ्या. त्यांना करिअरमध्ये ह्या वर्षी भरपूर पैसा मिळेल, स्टॅबिलिटी मिळेल. इव्हन एक आपण म्हणतो ना फाउंडेशन, त्यांना जर काही स्टार्ट करायचं असेल तर हे वर्ष खूप छान जाणार आहे. फक्त थोडीशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे की ऍसिडिटी किंवा जर जागरण होत असेल तर थोडा त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. 4 नंबरवाल्यांसाठी आपण लकी कलर्स म्हणू शकतो की ग्रे, पर्पल आणि थोड्याशा लाईट ब्ल्यू शेड त्यांना चालू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे मंथ्स आहेत फेब्रुवारी, जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबर. अच्छा. बाकी लग्न वगैरे या संदर्भात काय आहे मग त्यांच्याबद्दल? 4 नंबरवाल्यांचं कसं असतं सांगू का? जसं मी आधी म्हटली की ते पटकन विश्वास ठेवतात. सो जर त्यांना काही नातेसंबंध किंवा खूपदा ते हर्ट होतात, कारण की ते त्यांचे 100% देतात. जसं मी म्हटलं की लग्न असेल किंवा प्रेम असेल, ते त्यांचे 100% देतात, पण समोरून जर तशी व्यक्ती नाही आली तर ते हर्ट होतात. म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना पहिले पडताळून बघायचं. अच्छा. तर ही 4 नंबर संदर्भात काही गोष्टी आहेत ज्यांचे 4 नंबर आहेत, त्यांना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या वर्षामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांच्यासोबतही घडणार आहेत. आता 5 नंबर संदर्भात काय आहे, पुढचं वर्ष कसं असणार आहे, त्यांना त्यांची प्रगती कशी असणार आहे, कोणत्या गोष्टींमध्ये त्यांना अडथळा येऊ शकतो आणि कोणत्या गोष्टींच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली पाहिजे ते पण आपण जाणून घेऊ. 5 नंबरच्या लोकांना फ्रीडम फार आवडतो. हे त्यांचं फ्रीडमचंच इयर आहे. त्यांना हे वर्ष खूप छान जाणार आहे. त्यांना नाविन्य लागतं प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे ह्या वर्षी त्यांचं खूपदा असं दिसून येतंय की घराची जागा, घर बदलणं, रिलोकेशन किंवा जॉब चेंज होणं ह्या गोष्टी दिसून येतात, पण त्या चांगल्या गोष्टीसाठी. सो 5 नंबरसाठी ह्या गोष्टी खूप छान आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे काही ट्रॅव्हल प्लॅन होऊ शकतात, कामाच्या निमित्ताने बाहेर जाऊ शकतात किंवा खूप दिवसांपासून जे एक स्वप्न होतं की मला इथे फिरायला जायचंय, त्या गोष्टी त्यांच्या ह्या वर्षी नक्कीच घडू शकतात. त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की लकी कलर्स असतील ग्रीन किंवा लाईट ग्रीनच्या शेड्स, ज्या काही त्यांना सुटेबल राहतील त्या, कारण 5 हा बुधाच्या अंडर येतो. सो त्यांनी ते शेड्स वापरल्या तर त्यांचे ते व्हायब्रेशन छान वाढतात. जर त्यांचे मंथ्स बघितले आपण तर फेब्रुवारी येतोय, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर.
अच्छा, त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ह्या लोकांची ना प्रत्येक कामं आहे ना खूप धुमधडाक्यात होतात. स्टार्ट एकदम छान होते पण ती एंड पर्यंत जात नाही. अच्छा, म्हणजे तशी एनर्जी शेवटपर्यंत राहत नाही. त्यांची ती एनर्जी शेवटपर्यंत राहत नाही कारण त्यांना ना नवीन गोष्टी करायला आवडतात. थोड्या दिवसांनी त्यांना कंटाळा यायला लागतो त्या गोष्टींचा की आता नको, मग याचा कंटाळा आपण काहीतरी दुसरं नवीन बघू. त्यामुळे त्यांनी कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत जाईल याची काळजी नक्की घ्यावी. अच्छा, 5 नंबर वाल्यांचे जे काही प्लॅन्स असणार आहे, ट्रॅव्हल्स रिलेटेड वगैरे जे स्वप्नवत असणार आहे ते सुद्धा पूर्ण होणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा वर्ष खूपच भारी असणार आहे. 6 नंबरच्या लोकांचं नेमकं काय असणार आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतात? 6 नंबरवाले हे फॅमिली पीपल आहेत. त्यांना लक्झरी आवडते पण त्या फॅमिलीकडेही ते लक्ष देतात. त्यानुसार ते त्यांचं आपण एक म्हणतो ना राहणीमान, त्यामुळे ते पटकन ना कुठल्याही ठिकाणी गेले की अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. मग यांना नजर जरा जास्त लागते. मग यांनी थोडीशी काळजी घ्यायची की आपल्याला नजर लागणार नाही. आपले काही प्लॅन्स असतील तर ते लगेच सांगायचे नाहीयेत कोणाला, मग ते होत नाही, ती कामं त्यांची होत नाही. सो 6 नंबरवाल्यांनी यावर्षी ही नक्की काळजी घ्या. 6 नंबरवाल्यांसाठी हे वर्ष खूप छान आहे. त्यांची जे काही आपण एक म्हणू शकतो की पेंडिंग कामं होती ती पूर्ण व्हायला हे वर्ष छान आहे. लव्ह लाईफ साठी छान आहे. त्यांना नवीन लव्ह पार्टनर मिळण्याची शक्यता आहे आणि जो त्यांचा पूर्ण लाईफ पार्टनर बनू शकतो. 6 नंबरवाल्यांना जर कोणी प्रपोज केलं ह्या वर्षी तर नक्की तुम्ही त्यांच्याशी लग्न करू शकताय. त्याचप्रमाणे त्यांनी फक्त मनात आहे ना कोणाबद्दल जलसी ठेवायची नाहीये. त्यांच्या मनात जर कोणाबद्दल राग आला किंवा जलसी आली ना तर त्यांची कामं बिघडायला लागतात. हे 6 नंबरचं जास्त वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची कामं बिघडू नये म्हणून कोणाबद्दल जलसी आपल्या मनात ठेवायची नाहीये. ही काळजी घेतली तर त्यांना हे वर्ष खूप छान जाणार. अच्छा, आणि त्यांच्यासाठी लकी कलर्स कोणते असणार आहेत? 6 नंबरवाल्यांसाठी लकी कलर्स आपण म्हणू शकतो पिंक आहेत, व्हाईट आहेत, ऑफ व्हाईट कलरचे आहेत शेड्स, ते घालू शकतात. आणि लकी मंथ्स मध्ये त्यांना मे, जून, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे छान महिने. अच्छा, आपण जसं आता ऐकलंय की बऱ्याच चांगल्या गोष्टी 6 नंबर वाले ज्यांचं 6 नंबर आहे त्यांच्या आयुष्यात घडणार आहे, पण त्यांना बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत खूप सतर्कतेने पण काळजी घ्यायची आहे. तर आता 7 नंबर जो आहे, 7 नंबरच्या बाबतीत काय नवीन असणार आहे या वर्षात? 7 नंबरवाल्यांची यावर्षी स्पिरिच्युअल ग्रोथ खूप छान होणार आहे. त्यांचा जर कोणतं इष्टदैवत असेल तर त्यांनी त्याची आराधना नक्की करावी. 7 नंबरवाल्यांना ते फळ, त्यांनी जी काही आराधना केली, जी काही साधना केली याचं फळ नक्की मिळेल. 7 नंबरवाले ऍक्च्युअली स्पिरिच्युअल असतातच पण ह्या वर्षी त्यांची ती ग्रोथ व्हायला त्यांना मदत चांगली मिळेल. त्यामुळे ह्यांच्या जर काही यात्रा असतील किंवा देवदर्शन असतील ते ह्या वर्षी घडू शकतात. 7 नंबरवाले ना ह्या वर्षी एक वेगळीच पॉवर घेऊन येणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे थोडेसे डिसिजन घ्यायला घाबरतात पण ह्या वर्षी हे इंडिपेंडंट डिसिजन घेणार आहेत. तो त्यांच्यात एक नवीन चेंज खूप छान 2026 घडवून आणणार आहे. अच्छा, त्यांच्यासाठीचे लकी कलर्स कोणते असतील? 7 नंबरवाल्यांसाठी लकी कलर्स आपण म्हणू शकतो ब्राऊन, लाईट शेड्स ब्राऊनच्या किंवा रेडच्या, मरून अशा शेड्स असतात ना ते घालू शकतात, ज्याच्यामुळे त्यांना एक आतून एनर्जी, एक आतून पॉवर मिळेल. आणि त्यांच्यासाठी मंथ्स आहेत मे, जून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. अच्छा, म्हणजे या मंथ मध्ये त्यांनी कोणतीही सुरुवात केली तर ते स्टेबल लाईफ होऊ शकते. त्यामुळे खूप छान ग्रोथ होऊ शकते. ओके, ग्रोथ होऊ शकते. 8 नंबरच्या बाबतीत काय सांगा? 8 नंबरवाल्यांचं आहे ना ह्या वर्षी आर्थिक वाढ किंवा व्यवसायात यश नक्की दिसून येते. 8 नंबरवाल्यांचं काय असतं, एखादी त्यांनी डिसिजन घेतली ना की ते पटकन त्या डिसिजन वरून हालू शकत नाही. थोडे फ्लेक्झिबल कमी असतात किंवा चेंज करायचं म्हटलं की थोडंसं त्यांना आतमधून भीती वाटते कोणत्याही चेंजसाठी. पण ह्या वर्षी ते हे चेंज करू शकतील. म्हणजे आपण एक म्हणतो थोडीशी फ्लेक्झिबिलिटी येईल की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि समोरच्याचाही फायदा होईल. ते असे स्टबर्न असतात ना, तो थोडासा त्यांचा स्वभाव चेंज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायात यश मिळणार आहे, नोकरीतही त्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. 8 नंबरवाल्यांनी ना आरोग्याची काळजी नक्की घ्यायची. ह्या वर्षी त्यांनी आरोग्याची थोडी काळजी घ्यायची आहे किंवा कोणताही आपण म्हणतो ना की बाहेर खाणं किंवा ज्या गोष्टींमुळे त्रास होऊ शकतोय आपल्या आरोग्यानुसार ते तेवढी काळजी नक्की घ्यायची आहे. अच्छा, त्यांच्यासाठी कोणते कलर्स आणि कोणता मंथ लकी असेल? त्यांच्यासाठी ब्ल्यूच्या शेड्स ते घालू शकतात, त्याचप्रमाणे पर्पलच्या शेड्स घालू शकतात. फक्त त्यांनी ह्या वर्षी ना ब्लॅक थोडंसं अवॉइड करायचंय कारण की ब्लॅक हा थोडा त्यांना त्यांच्या कामामध्ये डिले देऊ शकतोय. सो ते व्हायब्रेशन थोडे कमी घ्यायचे त्यांनी, कारण ऑलरेडी 8 हा अंक शनीच्या अंडर येतो. सो त्यांनी थोडे ब्लॅक कपडे कमी घालायचे आहेत. मंथ तुम्ही म्हणशील तर मंथ मध्ये जून, जुलै, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे छान मंथ्स. ओके, आणि रिलेशनशिपच्या बाबतीत काय असणार आहे पुढे?
8 नंबर वाल्यांचं जसं मी आधी म्हटले की थोडंसं ना स्टबन असतं, ते पटकन ऐकत नाहीत, आहेत खूप छान हार्ड वर्किंग आहेत, थोडेसे हट्टी असतात. सो त्यामुळे त्यांनी थोडी फ्लेक्झिबिलिटी आणायची, म्हणजे त्यांचं नातं छान ग्रूम होईल, समोरच्याला थोडं समजून घ्यायचं. तसे 8 नंबर वाले असतात, त्यांचा देवावरही खूप विश्वास असतो, त्यामुळे कोणती गोष्ट करताना देवाच्या साथीने ती करतात, त्यामुळे सुरुवात खूप छान होते. 8 नंबर वाल्यांसाठी हे वर्ष लव्ह लाईफ साठी छान आहे. अच्छा, 8 नंबर बद्दल आपण आता ऐकलंय. 8 नंबर वाल्यांची लाईफ जी आहे त्यांच्यासाठी पण हे वर्ष खूप छान असणार आहे. लाईफमध्ये त्यांना जर काही बदल करायचे असेल तर तेही करू शकतात, पण त्यांना काळा कलर अवॉइड करायचं सांगितलंय, की ज्यामुळं तुम्ही जे काही ग्रोथ करणार आहे किंवा एखादा व्यवसाय करणार आहे तर तो डिले होऊ शकतो. पण आता 9 नंबर बद्दल काय असणार आहे? सगळ्यात शेवटचा अंक आहे, सगळ्यांना एक्साइटमेंट असणार आहे की 9 नंबर, माझ्या नंबर बद्दल काय असणार आहे, त्यांच्यासाठी पुढचं वर्ष कसं असेल? त्यांच्यासाठी मी एकच सांगू शकते की हिलिंग प्लस ट्रान्सफॉर्मेशन. ओके, त्यांचं स्वतःचंही हिलिंग होणार आहे आणि त्यांच्यामध्ये खूप चेंज होणार आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की रिलीज आणि रिबर्थ, त्यांचं एक रिबर्थ होणार आहे. जसं मी आधीच म्हटली की कार्मिक सायकल कम्प्लीट होतोय, 1 नंबर येतोय, त्यामुळे नवीन बिझनेस असतील, नवीन काही प्रोफेशन असतील, जॉब चेंज करायचा असेल तर त्यांच्यासाठी हे वर्ष खूप छान आहे. फक्त त्यांनी एक काळजी घ्यायची, त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल करायचं आहे. थोडंसं रागावर नियंत्रण ठेवलं तर समोरच्याचंही मन हर्ट होणार नाही आणि त्यांचं स्वतःचं नुकसान होणार नाही. खूपदा त्यांचं असं असतं की त्यांचे प्रिन्सिपल्सला ते खूप पक्के असतात, त्यामुळे त्यांचे प्रिन्सिपल्स हल्ले की ते चिडतात आणि समोरच्यावर ओरडतात, मग अशा वेळेस त्यांचं स्वतःचं नुकसान होतं. सो ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवायची, कारण 1 नंबर हा ऑलरेडी सनच्या अंडर, त्यांचा नंबर ऑलरेडी मंगळाच्या अंडर, त्यामुळे हे कॉम्बिनेशन जर झालं तर मग त्यांचा रागावरचं थोडासा नियंत्रण सुटू शकतं. ही काळजी त्यांनी नक्की घ्यावी. अच्छा, आणि आता यांच्यासाठी कोणता मंथ चांगला असेल आणि कलर्स कोणते चांगले असतील? त्यांना पहिला जानेवारी मंथच खूप छान जाणार आहे. जसं मी म्हटलं की एक हिलिंग त्यांना मिळणार आहे ह्या महिन्यात. सो जानेवारी छान आहे, मे छान आहे आणि ऑक्टोबर आणि डिसेंबर हे छान जाणार आहेत. कलर्स म्हणशील तर मग रेड कलर छान आहे त्यांच्यासाठी, रेडच्या शेड्स आणि गोल्डन हे नक्कीच कलर ते वापरू शकतात. अच्छा, तर आपण हे जे काय आहे ते आपल्या जन्मतारखेनुसार जे अंक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासाठी वर्ष कसं असणार आहे, प्रेमाच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, त्यांना जर काही नवीन बिझनेस वगैरे स्टार्ट करायचे असेल तर त्या संदर्भात हे वर्ष कसं होतं याबद्दल तर मॅडमने आपल्याला बरीचशी चांगली माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की आपल्या घराचा नंबर, मोबाईल नंबर, गाडीचा नंबर हे जे काही नंबर्स आहेत जन्मतारखेप्रमाणे ते पण आपल्यावर प्रभाव पाडतात असं म्हटलं जातं, म्हणजे बऱ्याच जणांकडून मी पण ऐकलेलं आहे. तर कोणता नंबर आहे ज्याबद्दल आपण या येणाऱ्या वर्षामध्ये काळजी घेतली पाहिजे आणि ज्यामुळे आपली प्रगती पण होईल? ओके, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा येतो तो मोबाईल नंबर, कारण की आपण 24/7 आपला मोबाईल यूज करत असतो. आजकाल पैशांचे व्यवहार मोबाईलवरून होत असतात, त्यामुळे मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा आहे. तो आपल्या बर्थडेटनुसार, आपल्या व्हायब्रेशन्सनुसार आणि काही मिसिंग नंबर्स असतील तर त्याचे व्हायब्रेशन्स घेण्यासाठी आपण छान कॉम्बिनेशन करून देऊ शकतो. दुसरा येतो तो म्हणजे घराचा नंबर, कारण आपण त्या घरात राहत असतो, त्या नंबरचे व्हायब्रेशन्स आपल्यावर काम करत असतात, त्यामुळे घराचा नंबर हा आपण सेकंड प्रायोरिटीवर चांगला घ्यायला पाहिजे. आणि थर्ड प्रायोरिटी येते ती म्हणजे गाडीचा नंबर, जे आपण म्हणतो की ज्यांचे ट्रान्सपोर्टचे बिझनेस आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, त्यांनी तर गाडीचा नंबर नक्की बघून घ्यावा, कारण की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स कमी होणं किंवा आपल्या व्हायब्रेशन्सची बिझनेस वाढायला, कारण त्यांना त्याच्यातून पैसा मिळणार आहे, सो बिझनेस वाढायला ते नंबर्स त्यांना मदत करते. अच्छा, आता मोबाईलच्या नंबरबद्दल तुम्ही बोललात. मोबाईल नंबर जर कधी असेल तर बऱ्याच जणांचे बऱ्याच काळापासून तेच मोबाईल नंबर आहे, तर मग असे कोणते नंबर त्यामध्ये नसायला पाहिजे किंवा त्यांनी तो मोबाईल नंबर चेंज केला पाहिजे? कोणते नंबर सांगा? खूपदा कसं असतं की बऱ्याच दिवसांपासून नंबर आपण वापरतोय म्हणून नंबर चेंज करायला थोडंसं नाही म्हणतात लोक. परंतु एक सांगू का, आता जे आहे, आत्ताचे ज्या आपण नवीन याच्यात बोलतोय की तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय की जेणेकरून आपण ते पैशांचे व्यवहार जास्त मोबाईलवरून करतो, त्यामुळे ह्या वेळेस मोबाईल नंबरचा जो काही व्हायब्रेशन्स असतील किंवा तो परिणाम जास्त दिसून येतोय. मग अशा वेळेस 4 नंबर असेल, 8 नंबर असेल, हे थोडेसे अवॉइड करायचे. ऑफकोर्स ज्यांचा जन्म 8 आणि 4 वरती झालाय त्यांच्यासाठी हे नंबर चांगले आहेत, त्यांच्यासाठी व्हायब्रेशन चांगले आहेत, पण दुसऱ्या लोकांना याचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता जे येणारं वर्ष आहे, बऱ्याच जणांचे प्लॅनिंग्स असणार आहे की घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, की त्यांच्यासाठी जनरल कोणते नंबर लक्की असणार आहे की त्यांनी त्या नंबरचं घर घेतलं की त्यांची भरभराट होऊ शकते? घर हे ऍक्च्युली जी वास्तू आहे ही मंगळाच्या अंडर आहे. त्यामुळे ह्या वर्षी जर कोणाला नवीन घर घ्यायचं असेल तर 9 नंबर हा छान आहे. त्याचबरोबर 1 नंबर जे वर्ष अंक आहे आपलं, तर 1 नंबरही घेऊ शकता आणि 3 नंबर गुरुचा आणि 5 नंबर हे घराचे नंबर्स तुम्ही घेऊ शकता. अच्छा, जर कोणी घराचं प्लॅनिंग करत असेल तर 1 नंबर, 9 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर हे जे काही नंबर आता मॅडमने सांगितले आहेत ते नंबर कदाचित त्यांच्यासाठी लक्की ठरू शकतात. घर झालं, मोबाईलबद्दल आपण बोललोय, गाडी पण खूप महत्वाची आहे की गाडीवर माणूस खूप जास्त फिरत असतो, तर गाडीचे नंबर कसे असायला पाहिजेत आणि कोणी कोणत्या नंबरची गाडी घेतली पाहिजे? शक्यतो कसं असतं की समजा घरात एक गाडी आहे आणि 4 लोक आहेत, परंतु गाडी कोण जास्त वापरणार आहे आणि गाडी कोणाच्या नावावर आहे त्याच्यानुसार आपण गाडीचा नंबर घेऊ शकतोय. आणि आपण एक म्हणतो की ऍक्सिडेंट्स किंवा मिसहॅप काही होऊ नये म्हणून, कारण खूप लोकांचं असतं की ही गाडी घेतल्यापासूनच माझे जास्त ऍक्सिडेंट होतात आणि हे मनात बसलं की अजून ते व्हायला लागतं. सो असं असेल तर ते काही नंबर्स आहेत की 8 नंबर आपण जो म्हणू शकतोय, किंवा त्यांच्या बर्थडेटनुसार कोणतं कॉम्बिनेशन त्यांना, एक फ्रेंड्स नंबर असतं, एक एनिमीज नंबर असतं, तर त्याच्यातले फक्त नंबर्स घेऊ नये एवढी काळजी घ्यायची. तुमच्याकडे असं एखादं उदाहरण आहे का, किंवा एखादं असं काही घडलेलं आहे का एखाद्या क्लायंट बद्दल वगैरे? हा, त्या क्लायंटच्या मोबाईल नंबरमध्ये 5 वेळा 8 होते आणि त्याचे सारखे ऍक्सिडेंट होत होते. हे त्यालाही कळत नव्हतं, आरोग्याच्या तक्रारी कंटिन्यू चालू होत्या. मग हे का घडतंय? मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही त्याचं अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये शनीचा नंबर हा जास्त प्रभाव ठरत होता आणि त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा इव्हन त्याची कामं अडकणं, कोणत्या महत्वाच्या कामाला जाताना ऍक्सिडेंट होणं, ह्या गोष्टी जास्त घडत होत्या. मग त्याचा नंबर चेंज केल्यानंतर खूप फरक पडला, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या त्याच्या. सध्याचं जे युग आहे त्यांना काहीतरी झटपट पाहिजे असतं, त्यातल्या त्यात जनरेशन झेडचे जे मुलं मुली आहेत त्यांना पण क्विक काहीतरी घडलं पाहिजे, झटपट यश मिळालं पाहिजे, पटकन पैसा आला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यांच्यासाठी येणारं वर्ष कसं असणार? जनरेशन झेड साठी तर हे खूप छान वर्ष असणार आहे, कारण 1 नंबरचा प्रभाव असणार आहे आणि जो क्विक रिझल्ट त्यांना पाहिजे ते मिळणार आहेत. त्यांना जर आपण सांगितलं की ज्योतिषशास्त्रानुसार तू 108 वेळा याचा जप कर किंवा देवासमोर इतक्या माळा जप, तर ते नाही करणार. त्यामुळे न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे की जे क्विक रिझल्ट देईल. मग याच्यामध्ये सगळ्यात मेन ते काय करू शकतात की त्यांच्या पर्सनल नंबरचे व्हायब्रेशन्स हाय करायचे, हे ते नक्कीच करू शकतात. त्याचबरोबर त्यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये ते चेंज करू शकतात, ज्यामुळे त्यांचा फायदा होईल. त्यांना बिझनेस असेल किंवा जॉब असेल याच्यामध्ये फायदा होईल. दुसरी गोष्ट, ते फोनचा वॉलपेपर तसा वापरू शकताय. फोनचा वॉलपेपर हा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर डायरेक्ट अटॅक करतो आणि आपण दिवसातून 200 ते 500 वेळा मोबाईल फोन बघत असतो. त्यामुळे तो वॉलपेपर, त्याच्यावरती जर आपण स्पेसिफिक काही स्विच वर्ड्स आणि तसे, म्हणजे आता नातेसंबंध पाहिजे असेल तर तो वॉलपेपर, जर करिअर ग्रोथ पाहिजे असेल तर तसा वॉलपेपर हा डिझाईन करून दिला तर त्यांना त्याचा क्विक रिझल्ट आणि नक्कीच फायदा होईल. अच्छा, आता जनरेशन झेड बद्दल बोललो, युवांबद्दल काय सांगाल? त्यांच्यासाठी कसं असणार आहे, त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? युवांसाठी हे वर्ष जसं मी म्हटलं की 1 नंबरच्या अंडर येत आहे, त्यामुळे युवा पिढी जी काही आहे त्यांना फास्ट आहे हे, की त्यांना क्विक सगळं पाहिजे आहे. मग त्यांचे रिझल्ट्सही त्यांना क्विक पाहिजे. त्यामुळे पण थोडीशी ना कष्टाची तयारी ठेवा. थोडे आपण कष्ट देतोय, आपण स्वतःला पुश केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर त्यांनी केल्या, आपण एक म्हणू शकतो की ते व्यसनांकडे आजकाल जास्त वळत आहे. सो थोडं त्यांनी आपल्यावरती कंट्रोल ठेवला, आपली जी ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण ते वेगळ्या मार्गाने न जाता चांगल्या मार्गाने जावं, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर त्यांना हे वर्ष नक्कीच चांगलं जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर कधी झालं तर हे वर्ष त्यांना एनर्जी वगैरे किंवा पुश करणार आहे, फक्त स्वतःच्या काही सवयींवर आपल्याला कंट्रोल ठेवावा लागणार आहे. अच्छा, एवढ्या दिवसापासून तुम्ही त्यामध्ये काम करतायत, काही अंकशास्त्रामुळे काही लोकांच्या आयुष्यावर परिणाम पण झालेले असणार आहेत. तुमच्याकडे पण तसे काही अनुभव असतील, एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अंकशास्त्रामुळे खूप लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतात, कारण त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण बॉलिवूड ऍक्ट्रेस घेऊ शकतो. ज्यावेळेस त्यांनी नावामध्ये एक स्पेलिंग चेंज करा, एक ए ऍड करा, इव्हन एकता कपूर की डबल के ऍड करा, किती आहेत अशी उदाहरणं की ज्यांच्या आयुष्यावर परिणाम पडलेले. सध्या हा ट्रेंड पण बराच चाललाय की बरेच जण स्वतःच्या नावामध्ये बदल करतायत. मग त्याचा कसा प्रभाव पडतो आपल्या आयुष्यावर? आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, अजय देवगननी त्याचं नाव चेंज केलं. सो आधीपेक्षा नंतर नाव चेंज केल्यानंतर त्याला प्रसिद्धी खूप मिळालेली आहे. अच्छा, त्याचप्रमाणे राजकुमार राव, म्हणजे काही
ज्यावेळेस आता मी ह्यांची नावं का घेतेय कारण की हे लोकांना माहिती आहे, परंतु आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे माझे क्लायंट्स आहेत त्यांनाही मी जर नाव चेंज करून दिलं तर त्यांच्या नावामुळे त्यांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय. फॉर एक्झाम्पल, एकीचं नाव इरा होतं, तर ती सारखी पडायची. म्हणजे ती लहान असताना त्या मुलीचं असं होतं की कुठेही चालताना पडतीये, धडपडतीये, लागतंय, तिचे ते व्हायब्रेशन्स आणि तिचा तो नंबर हे मॅच होत नव्हते, नावाचे व्हायब्रेशन्स आणि तिचा बर्थ डेटचा नंबर. मग हे त्याच्यात चेंज करून आता तिचं खूप छान लाईफ झालं. अंकशास्त्रामुळे त्यांची लाईफ बदलली, असे काही अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील. ज्यावेळेस एखादा क्लायंट माझ्याकडे येतो मी त्याचा पूर्ण एक रिपोर्ट बनवते, एक न्यूमरोलॉजिकल रिपोर्ट असतो. कारण खूप लोकांना माहीत नसतं की आपले अंक हे कशासाठी चांगले ठरतील, कशासाठी वाईट ठरतील. मग त्याच्यानुसार त्यांचं प्रोफेशन असेल, त्यांची कामं असतील, त्यांचं करिअर असेल, कुठे त्यांना जास्त गती मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या रिपोर्टमध्ये देतो. त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईलचाही रिपोर्ट निघतो, जो करंट आत्ता ते यूज करतायत आणि त्यांनी कोणते कॉम्बिनेशन्स नवीन घेतले पाहिजे. म्हणजे मी नक्कीच सांगेल की ज्या लोकांना फॉरेनमध्ये जायची इच्छा होती पण त्यांची कामं अडकत होती, त्यांचे विजाचे कामं अडकतील, पासपोर्टची, अशा वेळेस आम्ही त्यांना नावात चेंज करून, त्यांचे जर डॉक्युमेंट चेंज करून मोबाईल नंबरही चेंज करायला सांगितलं तर ते आज फॉरेनमध्ये खूप छान पद्धतीने जॉब करतात. येणाऱ्या वर्षामध्ये ज्यांना लव्ह मॅरेज करायचंय किंवा अरेंज मॅरेज करायचंय अशा संख्यांच्या कोणत्या जोड्या आहेत? ऍक्च्युली लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज हे पत्रिकेवरून आपल्याला प्रॉपर कळतं. पत्रिकेत ग्रहांची स्थितीवरून आपल्याला कळतं की यांचं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे. तरी ज्यांचं तू विचारशील तर लव्ह मॅरेजमध्ये 1, 3, 5, 6, 9 त्यांचा लव्ह मॅरेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि अरेंज मॅरेज मध्ये 2, 4, 7 आणि 8 यांचे अरेंज मॅरेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. अच्छा, लव्ह मॅरेज कुणाचं होऊ शकतं ते मॅडमने आता सांगितलं येणाऱ्या वर्षामध्ये, पण या गोष्टी ज्या काही आहेत त्या पत्रिकेवर पण तेवढ्याच अवलंबून असतात असंही त्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांचा अंकशास्त्र किंवा जे काही ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास नसतो. आता तुम्ही त्यामध्ये करिअर करताय, तुमचं PhD झालंय, बरेचसे क्लायंट्स तुमच्याकडे येतात जातात, त्या लोकांना तुम्ही काय सांगणार? विश्वास नसला तरी आपला जन्म एखाद्या नंबरवर झालाय, नक्कीच आपण ह्या जगात आलोय कोणती तरी तारीख घेऊन, जो तुमच्या प्रॉपर ऑराशी असेल, तुमच्या सोलशी कनेक्ट आहे. तुम्ही त्याच नंबरवर का जन्म घेतलाय? काहीतरी आपले पास्ट कर्माज आहेत, किंवा आपण जसं म्हणतो की पत्रिका का ते ग्रहस्थिती तशीच येते, कारण की ती मागच्या जन्माचे पास्ट कर्माज असतील, पास्ट लाईफमधून तुम्ही ह्या लाईफमध्ये आलाय, त्याचप्रमाणे त्या नंबर्सचे व्हायब्रेशन्स घेऊन आलाय. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु त्या नंबरचे व्हायब्रेशन्स तुम्हाला आयुष्यभर मिळतात आणि ते नंबर्स तुम्हाला मदतही करतात आणि काही वेळेस नुकसानही करतात. म्हणून मी आज नक्कीच एक टीप देऊ इच्छिते आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी की प्रत्येकाचा जन्म एका नंबरवरती झाला हे सगळ्यांना माहिती आहे. मग तुम्ही एक तुमचा स्वतःचा कोड तयार करू शकता की ज्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला आयुष्यभर छान मिळतात आणि तो कोड तुम्ही डेली लेफ्ट हँडवर लिहायचा आहे. तो कोड कसा बनवायचा मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जन्म तारीख, ज्याच्यामध्ये डॉट किंवा डॅश नाही येणार, पूर्ण जन्मतारीख, तुमचं डेट ऑफ बर्थ, मंथ आणि इयर हे लिहायचंय. त्याच्यामध्ये फक्त जर 0 येत असेल कुठेही तर तो 0 काढायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचा ऑक्टोबरचा जर जन्म असेल तर त्यांनी 3 ऑक्टोबरचा असेल तर 3 1 घ्यायचा आहे आणि 1900 समजा जर 90 असेल तर 9 घ्यायचा आहे, 0 नाही घ्यायचा. मग तो जो नंबर बनतोय ना हा त्यांचा पर्सनल कोड आहे. तो त्यांनी डेली हातावर जरी लिहिला ना तरी त्यांना खूप छान व्हायब्रेशन्स मिळतात. तर मंडळी, आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टींचा उलगडा आज मॅडमकडून आपल्याला झालेला आहे. येणारं वर्ष कसं असणार आहे, कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते कलर्स आपल्यासाठी परफेक्ट आहे, घर कोणतं घेतलं पाहिजे, कोणते आकडे आपल्यासाठी लकी ठरणार आहेत आणि आपणही स्वभावामध्ये किंवा आपल्यामध्ये जे काही डिसिप्लिन वगैरे आहे त्या गोष्टी कोणत्या बदलल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळाल्यात. मॅडमचा बराचसा अनुभव आहे आणि तुम्हाला जरी यांना कनेक्ट व्हायचं असेल, तुमचे जरी काही प्रश्न असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देणार आहे, त्यांचं नाव देणार आहे. मॅडमशी संपर्क साधावा. आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, पुढे जाण्यासाठी जी काही धडपड चालली आहे, तो पण संघर्ष सुटत नाही आहे, असे बरेचसे प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मॅडमकडून मिळेल. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिला, बरीचशी माहिती आम्हाला मिळाली. आमच्या व्ह्युअर्सचे बरेचसे प्रश्न असतील ते पण आता या माध्यमातून सुटतील असं वाटतंय. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.